नमस्कार, एव्हीज मॉम्स किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण आज बनवणार आहोत पुरणाची पोळी. मऊ लुसलुशीत अशी चविष्ट पुरणपोळी. मी आज 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो डाळीची पुरणाची पोळी बनवणार आहे. मी पातेल गरम करून घेऊन त्यात 1 चमचा तेल घालून 2 ते 2.5 तांबे पाणी आदान येण्यासाठी ठेवलेलं आहे. पाणी गरम होईपर्यंत आपण पाव किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, स्वच्छ निवडून. ही घरातली डाळ आहे त्यामुळं मी धुवून घेत नाही. जर तुमची दुकानातली डाळ असेल तर तुम्ही त्याला स्वच्छ धुवून घेऊ शकता. पाव किलो डाळ आपण घेणार आहोत पुरणपोळीसाठी. पाव किलो डाळीपासून आपले 10 ते 11 पोळे छान बनलेले आहेत. ह्या डाळीला थोडंसं आपण तेल लावून घेणार आहोत डाळ लवकर शिजण्यासाठी. पाणी गरम झालेलं आहे, त्यात थोडीशी हळद घेऊयात. डाळ घालूयात. कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्यात ही डाळ शिजते. पण आपल्याला ह्यातून येळवणं काढायचं आहे, म्हणजे आमटीसाठी डाळीचं पाणी काढायचं आहे. त्यासाठी आपण पातेल्यात घातलेलं आहे. डाळ आपली अजून शिजलेली नाही. आता डाळ शिजलेली आहे. डाळ वेगळीकडे आणि पाणी वेगळीकडे चाळून घेत आहे. आता आपण पुरणाला चटका देणार आहोत. त्यासाठी जेवढी डाळ आहे तेवढेच आपण गूळ बारीक करून घेतलेला आहे. पाव किलो डाळ होती, पाव किलो गूळ मी बारीक करून घेतलेला आहे. डाळीतनं पाणी काढल्यानंतर आपण डाळीला भरपूर वेळ चमच्याने मऊ करून घेतलेला आहे. त्यानंतर त्यात आपण गूळ घालून छान फिरवून घेत आहे. जोपर्यंत त्यातनं सर्व पाणी आटत नाही तोपर्यंत आपण त्याला छान फिरवून घेणार आहोत. गॅस जास्त मोठं ठेवायचं नाही, कारण हे खूप लवकर टाकू शकतं. त्यामुळे पातेलही जाडसर बुडाचं घेतलं पाहिजे. त्यात मी सुंठ, बडीशोप, विलायची यांची पूड करून घातलेली आहे, ज्यामुळे पुरणपोळीचा स्वाद खूप छान लागतो. त्यानंतर पुरण पात्राच्या चाळणीने पुरण सर्व बारीक करून घेतलेलं आहे. मी ह्यात जवळजवळ 300 ग्रॅम पीठ घेतलेलं आहे, पाव किलो पेक्षा थोडंसं जास्त. पीठ चाळून घेतलेलं आहे. त्यात थोडंसं मीठ, थोडीशी हळद, थोडंसं तेल टाकून कणिक छान मऊ, थोडंसं पातळ अशी आपण कणिक मळून घेणार आहोत. पोळीच्या कणकेला पाणी लावून उशीरपर्यंत आपण मऊ करून घेणार आहोत. आपण खलबत्त्याच्या वरच्या खलुनी सुद्धा थोडंसं पाणी लावून छान बडवून घेऊ शकता. त्याच्याने ही पीठ खूपच मऊ व छान होते. रोजच्या आपल्या चपातीच्या कणकेपेक्षा खूपच पातळ असं आपण पुरणपोळीचं कणिक
तिंबलेलो आहोत. कणकेला 15 ते 20 मिनिटे भिजत ठेवायचं आहे. त्यानंतरच आपण पुरणपोळी बनवायला घ्यायचं आहे. आपण पुरणपोळीच्या कणकेत थोडंसं मैदाही घालू शकता, जर आपल्या गव्हाच्या पिठाला चिकट नसेल तर. माझं गव्हाचं पीठ चिकट आहे, त्यामुळे मी कणकेत मैदा घातलेला नाही. आपण एक छोटासा कणकेचा गोळा घेऊन त्यात आपण बारीक केलेलं पुरण भरून घेणार आहोत. दोन्ही बाजूने छान दाबून घेऊन आपण पुरणाचा गोळा करून घेणार आहोत. हा गोळा सावकाश करायचा, म्हणजे गोळा फुटणार नाही. पीठ खूपच मऊ आणि पातळ झालेलं आहे. जर आपण पीठ अशा रीतीने मऊ केला तरच आपली पुरणपोळी ही मऊसूत अशी तोंडात विरघळणारी बनेल. अशा रीतीने पोळीचा उंडा आपण भरून घेणार आहोत. अशा रीतीने पोळीचा उंडा बनवल्यास पोळी अजिबात फाटणार नाही. पोळीचा गोळा आपण लाटून घेऊयात. पोळीला तवा लगेचच खूप गरम करायचं नाही. थोडासा गरम झाला की आपण पोळी भाजायला टाकायची. आपण जर जास्त गरम केलो तर पोळी त्याला चिटकेल. त्यामुळे थोडंसं कमी तवा गरम करायचा आणि पोळी त्याच्यावर टाकायची. पोळीला छान असं तेल टाकून किंवा तूप टाकून भाजून घ्यायचं. मी सर्व पोळ्या अशाच तऱ्हेने बनवून घेत आहे. पाव किलो हरभऱ्याच्या डाळीपासून आपण 11 पोळ्या बनवलेल्या आहोत. खूपच मऊ आणि स्वादिष्ट झालेल्या आहेत. पुरणपोळीत विलायची सोबत थोडीशी 1 चमचा बडीशोप आणि थोडीशी सुंठ आपण जर भाजून बारीक करून घातला तर पोळीला खूपच असा छान स्वाद येतो. ह्या गरम गरम पोळीवर थोडीशी तुपाची धार घातला तर तुम्ही अशीच पोळी झटक्यात खाऊन रिकाम करचाल. इतकी मऊसूत अशी पोळी बनणार आहे. आंब्याच्या रसाबरोबर पोळी खूप छान लागते. दुधाबरोबर पुरणाची पोळी खूप छान लागते. किंवा गुळवणी बरोबर आपण पोळी खाऊ शकता. एळवणीच्या आमटी बरोबर आपण पोळी खाऊ शकता. बघू शकता तुम्ही सर्व पोळ्या बनवून तयार झालेली आहे.